शालार्थ 2.0 मध्ये आपल्याला DA फरकाची बिले कशाप्रकारे करायची या संदर्भात या ठिकाणी व्हिडिओ सादर करत आहे। सर्वप्रथम आपला यूजर नेम आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन व्हायचं आहे। या ठिकाणी आपल्याला शालारचं पेज लॉग इन होईल। या लॉग इन पेजवरती आपल्याला 3 टॅब आहेत। त्यामधील शालार 2.0 मध्ये आपल्याला काम करायचं आहे। सर्वप्रथम आपल्याला त्या कर्मचाऱ्यांना अलाउन्सेस द्यायचे आहेत। अलाउन्सेस देताना DA अलाउन्सेस NPS धारक असेल तर NPS आणि डिडक्शनमध्ये NPS आणि रेव्हेन्यू स्टॅम्प। आता मी या ठिकाणी पहिल्यांदा बिल तयार करत असताना पेंडिंग बिल ब्रोकन पिरियड यामध्ये ॲड पेंडिंग बिल ब्रोकन पिरियडमध्ये त्या शिक्षकाचं आपण नाव घेऊया। आता मी या ठिकाणी एका शिक्षकाचं नाव घेतोय आणि त्यांचं बिल सादर करतोय। बिल ग्रुप निवडा। WTचा सप्लिमेंटरी बिल ग्रुप या ठिकाणी निवडायचा आहे। या ठिकाणी बिल टाईपमध्ये DA एरियाज डिफरन्स या ठिकाणी तो द्यायचा आहे। आपल्याला दिलेली आदेशाची ऑर्डर नंबर आणि ऑर्डर डेट टाईप करायची आहे। त्यानंतर हा जो आपण बिल तयार करतोय ते त्याचा जो कालावधी आहे तो कालावधी ते टाईप करा 1/7/24 ते 28/2/25। त्यानंतर आपल्याला पे आणि GP मध्ये 0 भरायचा आहे। त्या शिक्षकाला DA किती मंजूर आहे, DA फरक किती मंजूर आहे तो मंजूर फरक या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर रेव्हेन्यू स्टॅम्पमध्ये 1 रुपया आणि त्यानंतर हा शिक्षक NPS धारक असल्याने आपल्याला NPS ची 10% रक्कम या ठिकाणी शेवटच्या एका कॉलममध्ये आपल्याला भरायची आहे। ती 10% रक्कम मी या ठिकाणी भरतोय 10/48। आता रेव्हेन्यू स्टॅम्प आणि 10% रक्कम भरल्यावर ऑटोमॅटिक या ठिकाणी 14% शासनाची येणारी जी रक्कम आहे ते या ठिकाणी ऑटोमॅटिक येते। या ठिकाणी नेट पे तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। तुमची DA त्यातनं 1 रुपया आणि 10% रक्कम मायनस होऊन येणारी रक्कम ही या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर रिझन ऑर्डर निवडायचं आहे। त्यानंतर पुढे रिमार्कमध्ये DA डिफरंट ऑप्शन टाकायचा आहे। खाली चूज फाईल तुम्हाला निवडताना आपल्याला शासनाने दिलेला जो आदेश आहे तो आदेश आणि अदर डॉक्युमेंटमध्ये आपल्याला ऑफिसने दिलेली जी वेतन फरकाची लिस्ट आहे किंवा एक्सेल शीट आहे ती या ठिकाणी अपलोड करायची आहे। अशा प्रकारे त्या शिक्षकाचं बिल या ठिकाणी ब्रोकन ID तयार होईल। आपल्याला ते सेव्ह अँड फॉरवर्ड करायचं आहे। सेव्ह अँड फॉरवर्ड म्हटल्यानंतर या ठिकाणी ते BDO लेवलला बिल गेलेलं आपल्याला दिसेल आणि या ठिकाणी अशा प्रकारे हे बिल आपल्या स्क्रीनवर डॅशबोर्ड आलेलं दिसेल। त्याच्यानंतर BO लेवलवरून ते त्या बिलाला अप्रूव्ह दिलं जाईल आणि मग आपल्याला ते बिल जनरेट करता येतं। असं प्रत्येक शाळेतल्या शिक्षकाचं या ठिकाणी आपल्याला ब्रोकन ID तयार करायचं आहे। त्याचबरोबर जे काही वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणीची बिलं आहेत त्यांची बिलंसुद्धा आपल्याला या टॅबमधूनच करायची आहेत। ती करत असताना आपल्याला या ठिकाणी DAच्या याच्यामध्ये आपण रेव्हेन्यू स्टॅम्प 1 रुपया घेतला आहे तर ती बिलं बनवताना त्यांना 1 रुपया हा स्टॅम्प न घेता 0 टाकून त्या ठिकाणी आपल्याला त्यांची बिलं बनवायची आहेत। धन्यवाद।